नमस्कार, देशोन्नतीमध्ये मी ऐश्वर्या शिंदे आपलं स्वागत करते। बघूया प्रदेशच्या आजच्या टॉप 10 बातम्या। महाविकास आघाडी किंवा महायुती यांचा जागा वाटपाचा फॉर्म्युला अद्याप समोर आला नाही, तरीही आघाडी आणि युती दोघांनी विजयाचा दावा केलाय। अशातच महायुतीच्या जागा वाटपाबाबत अजित पवार म्हणाले की आमच्या तीनही पक्षांकडे ज्या ज्या जागा आहेत त्या जागा त्यांच्याकडे ठेवल्या जातील, पण जर काही सिटिंग जागा बदलायच्या असतील तर त्याही प्रकारची तयारी आणि मानसिकता तीनही पक्षांनी आणि मित्र पक्षांनी ठेवली आहे। आता लवकरच त्याला अंतिम स्वरूप दिलेले आपल्याला पाहण्यात येईल। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर 3 दिवसांच्या दिल्ली दौऱ्यावर आलेले शिवसेनेच्या ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडीच्या मुख्यमंत्री पदाचा संभाव्य चेहरा म्हणून मोर्चे बांधणी सुरू केल्याचे मानले जाते। महाराष्ट्राला लुटणाऱ्या महायुतीचा पराभव करणे हाच प्रमुख उद्देश असून मुख्यमंत्री पदाचा निर्णय कधीही घेता येईल असे ठाकरे यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत सांगितले आहे। या दौऱ्यामध्ये महाविकास आघाडीतील जागा वाटपावरही अंतिम निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे। सध्या राज्यात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची सगळीकडे चर्चा आहे। मिळालेल्या माहितीनुसार महाराष्ट्र सरकार येत्या 17 ऑगस्ट रोजी लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात योजनेचा पहिला हप्ता पाठवणार आहे। त्यासाठी राज्य सरकारकडून एक कार्यक्रम आयोजित केला जाणार आहे। या कार्यक्रमात पात्र महिलांच्या थेट बँक खात्यात पैसे पाठवण्यात येईल। 7 ऑगस्ट रोजी झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आलाय। राज्य सरकारकडून आयोजित करण्यात येणाऱ्या या कार्यक्रमाला मुख्यमंत्री तसेच दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थित राहणार आहेत। राज्यात लाडकी बहीण योजनेचा बोलबाला सुरू असतानाच दुसरीकडे सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्र सरकारवर ताशेरे ओढत या योजनेसाठी पैसे आहेत मात्र नुकसानाचे पैसे देण्यासाठी नाही असं म्हणत खडेबोल सुनावले आहेत। वनजमिनीत इमारतींचे बांधकाम आणि बाधित खासगी पक्षाला नुकसान भरपाई देण्याबाबत उत्तर न दिल्याने सर्वोच्च न्यायालयाने काल बुधवार रोजी महाराष्ट्र सरकारवर ताशेरे ओढले। महाराष्ट्र सरकारकडे लाडकी बहीण आणि लाडका भाऊ योजनेअंतर्गत मोफत वाटपासाठी निधी आहे, परंतु जमिनीच्या नुकसानाचे पैसे देण्यासाठी नाही असेही न्यायालयाने म्हटले आहे। उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून आजपासून जनसन्मान यात्रेचे आयोजन करण्यात आले। नाशिकच्या दिंडोरी येथून यात्रेला सुरुवात झाली आहे। उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, मुंबई आणि विदर्भ असा या यात्रेचा पहिला टप्पा असणार आहे। मात्र अजित पवारांच्या जनसन्मान यात्रेकडे अजित पवार गटाचे नेते आणि विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांचे चिरंजीव गोकुळ झिरवाळ यांनी पाठ फिरवल्याने राजकीय वर्तुळात अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत। राज्यात मराठा आरक्षण प्रश्न तापत असताना मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे यांनी शांतता रॅलीत दगडफेक होऊ शकते असा गंभीर आरोप केला। महाराष्ट्रात आरक्षणाची गरज नाही असे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी म्हटल्यानंतर ठाकरेंचे नाव न घेता जर माझ्या मनात असते तर याला धाराशिवच्या बाहेर जाऊ दिले नसते असं मनोज जरांगे म्हणाले आहेत। बांगलादेशातील अस्थिर परिस्थितीमुळे तसेच हिंसाचाराच्या घटनांमध्ये भारतातील अनेक नागरिक बांगलादेशात अडकून पडले आहेत। बांगलादेशात अडकलेल्या राज्यातील विद्यार्थ्यांची तसंच अभियंत्यांची यादी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केंद्रीय परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांच्याकडे दिली आहे। या चर्चेदरम्यान केंद्रीय परराष्ट्र मंत्र्यांनी संबंधित विद्यार्थी आणि नागरिकांशी संपर्क साधून त्यांना तातडीने मदत उपलब्ध करून दिली जाईल असं आश्वासन दिलंय। या संदर्भात समन्वय साधण्यासाठी राज्य सरकारनं एक पथकही नियुक्त केलंय। बांगलादेशातील बाधितांना तातडीनं राज्यात परत आणण्यासाठी राज्य सरकारमार्फत सर्व मदत आणि उपाययोजना केल्या जातील असंही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं आहे। येत्या 5 वर्षात राज्यात सुमारे 5 लाख इतकी प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष रोजगार निर्मिती करणाऱ्या आणि राज्य सरकारला 30,000 कोटी रुपयांचा महसूल मिळवून देणाऱ्या महाराष्ट्र लॉजिस्टिक धोरणाला बुधवारी राज्य मंत्रिमंडळाने मान्यता दिली। या धोरणांतर्गत नवी मुंबईत आंतरराष्ट्रीय रसद केंद्र उभारण्यात येणार असून राज्यभरात 10,000 एकर जमिनीवर रसद केंद्रे सुरू करण्यात येतील। दिंडोरी तालुक्यातील कादवा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांचे नाशिक जिल्ह्यातील निष्ठावंत कार्यकर्ते श्रीराम शेटे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी सोबत असल्याची चर्चा सुरू झाली आहे। यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे, कारण मागील आठवड्यात राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे हे नाशिक जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना श्रीराम शेटे यांनी त्यांच्या स्वागताला उपस्थित राहून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासोबत जाण्यासंदर्भातले संकेत दिले होते। त्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या दिंडोरी येथे पार पडणाऱ्या सभेच्या ठिकाणी शेटे यांचे मोठमोठे फ्लेक्स देखील लावण्यात आले आहेत।
बुधवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर लिहिलेल्या पुस्तक प्रकाशन सोहळ्यासाठी महाराष्ट्राचे दोन्ही उपमुख्यमंत्री, राज्यपाल आणि मुख्यमंत्री उपस्थित होते. इतके आमदार घेऊन आलात तर तुम्हाला मुख्यमंत्री करू, असं एकनाथ शिंदे यांना त्यावेळी भाजपाकडून सांगण्यात आलं होतं. त्यावेळेस असं मला सांगितलं असतं तर मी पूर्ण पक्ष सोबत घेऊन आलो असतो. देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे या दोघांनाही मी खूप सिनियर असून मी आजही मागे आहे, अशी खंतही अजित पवार यांनी या कार्यक्रमात व्यक्त केली. प्रदेशातील अशाच टॉप 10 बातम्या जाणून घेण्यासाठी बघत राहा देशोन्नती. आणि अजूनही तुम्ही आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच लाईक आणि सबस्क्राईब करा आणि बघत राहा देशोन्नती. नमस्कार. ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.